भिवंडी तालुक्यातील वालशिंद येथे अखंड हरिनाम उत्सव सोहळा कालेरचे कीर्तनाचे यांची समाप्ती। ह्या कार्यक्रमाचे भाजपा किसान आघाडीचे अध्यक्ष यशवंत सोरे, किशोर भंडारी व त्यांचे सर्व आयोजक यांच्या वतीने अखंड हरिनाम उत्सव सोहळा साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील उपस्थित होते व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सत्कार भाजपा किसान आघाडीचे अध्यक्ष यशवंत सोरे यांनी केले। आत्मा आहे तोपर्यंत परत विचारतो, हा देह भगवंताने दिलेला आहे आम्हाला। मग भगवंताने दिलेला देह आहे, या देहामध्ये चैतन्य आहे, त्या चैतन्याचं नाव आत्मा आहे। मग या देहामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष त्याच्या माध्यमातून भजनच निघालं पाहिजे। संत शिरोमणी लाडके लढीवाळ भक्त नामदेव गोड प्रमाण देतात, विष्णुदास विनविनामा बोलू नका भोकामा धरा अंतरिणीच प्रेमा न चुका नेमा हरिभक्ती किंवा संत शरणी पाय धरा क्षणोक्षण नामस्मरा मुक्ती सायुज्यता न चुका नेमा हरिभक्ती किंवा संत शरणी पाय धरा क्षणोक्षण नामस्मरा मुक्ती सायुज्यता। हरे ज्या भक्तिभावाने ही मेहनत केली त्याचं फळ पांडुरंग आपल्याला नक्कीच देईल अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो। खरोखरच आज जे कीर्तन संजय महाराज यादव यांनी जे कीर्तन केलं, त्यांनी सांगितलं रात्रभर मी झोपलो नाही तरी ते इथं आले, म्हणजे नक्कीच पांडुरंगाची शक्ती त्यांच्यात आहे म्हणून त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारचं कीर्तन केलं। खरोखरच त्याच्यातून सगळ्यांनी एकच बोध घ्यायचा आहे की महाराजांनी सांगितलं जाताना काहीतरी चांगलं घेऊन जा। तर खरोखरच याच्यातले जे अवगुण बाजूला काढून, कुठल्याही कार्यक्रमाचे अवगुण बाजूला काढून त्या कार्यक्रमातील चांगले विचार बरोबर घेऊन आपण जा आणि आपल्या आनंदाने जीवन जगा अशी मी आपल्याला प्रार्थना करतो। या कार्यक्रमासाठी जर विचार केला तर सर्व वारकरी संप्रदायातील सर्वच भाविक ज्यांनी प्रार्थना केली असेल, ज्यांनी हरिपाठ केला असेल, ज्यांनी प्रवचन केलं असेल, त्या सगळ्यांचे मी वालशिंद गावातर्फे मनापासून आभार मानतो। ज्या सगळ्यांनी इथे उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचेही मी आभार मानतो। मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की 40 वर्षापासून हे मंदिर आहे, परंतु गेल्याच वर्षी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन तळमळीने प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला। ह्या गावातील जे मंदिर बांधलं त्याला बाहेरच्या कुठल्याही उद्योगपतीचा 1 रुपया न घेता सर्वांनी मनापासून दान करून जे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो। सर्व वारकरी संप्रदायातील सर्व लोकांचे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।